दरम्यान आणि आज खासदार नरेश म्हस्के तो बोलतात, कायदा, आपण ते पाहूया. सुधारणा कायदा संसदेत येणार आहे. 10 वर्षापर्यंत शिक्षा आणि 10 करोडपर्यंत त्याचं दंड असं प्रावधान या नवीन कायद्यामध्ये आहे. त्याचबरोबर फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये ती केस चालली पाहिजे आणि 3 महिन्याच्या आतमध्ये याचा निर्णय लागला पाहिजे. या संदर्भात एक टास्क फोर्स नेमून कशा पद्धतीने परीक्षा प्रणाली करायची, कशा पद्धतीने पेपर बनवायचे, कशा पद्धतीने ते मुलांपर्यंत पोचवायचे आणि पारदर्शीपणा कशा पद्धतीने असेल या संदर्भात एक टास्क फोर्ससुद्धा नेमणार आहेत. आणि यापूर्वी ज्या काही त्रुटी होत्या या कायद्यामध्ये, त्याच्या पळवाटा शोधण्याचा प्रयत्न केले जात होते, त्या पूर्णपणे अभ्यास करून त्या दूर करण्यात येणार आहेत आणि एक स्वच्छ निर्मळ अशी परीक्षा प्रणाली या देशामध्ये आणण्यात येणार आहे. विरोधक म्हणतात की हा कायदा याच्यावरती चर्चा करू आपण, पण पहिला मुद्दा आहे की ज्या पद्धतीने विद्यार्थ्यांवरती लाठीचार्ज झाला, त्यांच्यावरती केसेस दाखल करण्याचा निर्णय घेतला गेला आहे, त्या संदर्भात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी उत्तरदायित्व स्वीकारावं त्यांनी आणि पंतप्रधानांनी माफी मागावी, मग हे पुढचं बघू असतं. हे बघा, सरकारने निर्णय घेतलेला आहे. विरोधक केवळ या गोष्टीचं राजकारण करण्याचा प्रयत्न करत आहेत. विद्यार्थ्यांनी जे आंदोलन केलं होतं ते सुद्धा आता त्यांनी मागे घेतलेलं आहे. त्यांच्या ज्या काही मागण्या होत्या आणि त्या मागण्यासुद्धा सरकारबरोबर चर्चा करून त्या पूर्ण केल्या जाणार आहेत. परंतु ह्या आंदोलनाचा फायदा बहती गंगा में हाथ धोके ले लो अशा पद्धतीने